दोन्ही संघाचे 12th मॅन कॉमेंट्री बॉक्समध्ये असणं आवश्यक आहे. वेल कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा ज्ञानेश्वर मुकादम आपला हार्दिक स्वागत करतो. कल्याण केनी सर आपला हार्दिक स्वागत करतोय. प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण लाईव्ह पाहत आहेत मित्रांनो. किंग ऑफ टेलिकास्ट प्रिन्स मूवीज, त्यानंतर स्वरगंगा मंडप डेकोरेटरच्या माध्यमातून हे जबरदस्त आयोजन नियोजन आपण पाहू शकता. सर्व बाजूने अगदी 4 चांद लावलेले आहेत या स्पर्धेला. स्वरगंगा मंडप डेकोरेटरच्या माध्यमातून स्वर्गीय रूपचंद हालोजी तळे टॉस बॉक्स, त्यानंतर त्याच बाजूला जर बघितलं तर आपण आधारस्तंभ या स्पर्धेचे श्री प्रतापजी मारुती पाटील अध्यक्ष आणि श्री गणेशजी केणी कार्याध्यक्ष. सर तुम्ही इकडे या ना. त्यांना दिले ना बॉल. येस कशेली गावचे शिवसेना शाखा प्रमुख तसेच स्वराज्य कशेली संघाचे अष्टपैलू खेळाडू तसेच स्वराज्य कशेली संघाचे आधारस्तंभ सर्वेसर्वा गणपती भोईर साहेब, नवीन 40+ क्रिकेट संघटनेचे सन्मान्य सदस्य, आपल्या क्रीडा नगरीमध्ये हार्दिक स्वागत आहे. मात्र आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर या. वेलकम, सुस्वागतम. वेलकम गणपतजी भोईर, जयजी भगत आणि गावदेव चौटे ढुंगे आपल्याला आमंत्रित करते. आपण व्यासपीठावरती यायचंय. स्वराज्य कशेली संघाचे सर्वेसर्वा आणि कशेली शिवसेना शाखा प्रमुख गणपतजी भोईर तसेच आपल्या भिवंडी तालुका 40+ संघटनेचे सन्माननीय सदस्य आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. स्वर्गीय मारुती शेठ गोपीनाथ पाटील चषक 2000. वेलकम.
आवश्यकता आहे आमचं कॉमेंट्री बॉक्स म्हणजे जोडीला आज ज्ञानेश्वर मुकादम एक्सपर्ट स्कोरर, त्यानंतर कैलाम केणी सर. अतिशय सुंदर आयोजन नियोजन आपण पाहतोय गावदेव चौथ्या डुंगे संघाच्या माध्यमातून. पहिली जोडी सलामीची जोडी आपण पाहतोय स्वराची कशेळी संघाची साई आणि गिरीश मडवी स्वतः कॅप्टन आहेत. त्यानंतर साई एक चांगला गोलंदाज फलंदाज स्वराज्य कशेळी संघासाठी. तर निश्चितच ऐकूया आपण पहिल्या सत्रासाठी आमचे सहकारी समोरचक ज्ञानेश्वर चिकणे सरांना. पहिला चेंडू अकपुटला गेलेला फलंदाज पॉइंट क्षेत्रामध्ये खेळून काढलेला आहे. धन्यवाद चिकणे सर. मंचावर गणपतजी भोईर साहेबांचा शुभ सन्मान केला जातोय. जयजी भगत यांच्या शुभ हस्ते स्वर्गीय मारुती शेठ गोपीनाथ पाटील चषक 2022 मध्ये. धन्यवाद. 2 धावा पहिल्याच चेंडूवर धावफलकामध्ये जोडल्या जात आहेत. धावसंख्येचा श्रीगणेश होतोय. 2 धावांनी धावसंख्या किशोर पाटीलच्या गोलंदाजीवर आपण पाहतोय. साईनाथ आपलं खातं खोलताना पॉइंट आहे, कव्हर आहे, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ असे क्षेत्ररक्षण ऑफ साईडला सजवलेले पॉवर प्लेच्या षटकामध्ये. शॉर्ट थर्डमॅन आहे, हुक केलेला आहे, चांगला फटका, चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर, 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जातोय. हा एक चौकार पहिल्या षटकामध्ये. बघितलं आपण शॉर्ट पिच चेंडू होता, काळीराम केणी सर हुक केला होता, अतिशय चांगला फटका हा नेहमीच मारत असतो साईनाथ, हुकचा फटका. आणि इथे मात्र बघितलं आपण की लॉंगलेगचा कुठलाही क्षेत्ररक्षक तैनात नव्हता आणि ते खाली क्षेत्र हेरलं होतं साईनाथने आणि तिथून चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवला चौकारासाठी. 6 धावा धावफलकावर लागतायत स्वराज्य कशेळी संघाच्या. टॉस जिंकल्यानंतर हा संघ प्रथम फलंदाजी करताना दिसतोय. अकपुटला जाण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू बघितला ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर होता. पंचांकडून व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे. 1 धाव धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या होते ती 7. बिनबाद 7 अशी चांगली सुरुवात पहिल्या षटकामध्ये स्वराज्य कशेळी संघाची. अंधाधुंदी फटका, फक्त बॅट फिरवली होती, चेंडूची गती बघितली नव्हती, टर्न बघितला नव्हता, चेंडू कुठल्या दिशेला पडतोय ते बघितलं नव्हतं. आणि ह्या चेंडूसाठी खास करून किशोर पाटील ओळखला जातोय. अतिशय चांगली गोलंदाजी लेफ्ट आर्म राऊंड द विकेट करताना आपण पाहतोय किशोर पाटील यास. अगेन स्पिन खेळण्याचा प्रयत्न होता, मिडॉनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. धाव मिळेल फक्त आणि फक्त 1. एका धावेने धावसंख्या पुढे सरकेलं. 8 या धावसंख्येवर पोहोचलेली आहे स्वराज्य कशेळी संघाची धावसंख्या. जयदुर्गा सुरे आयोजित स्वर्गीय मोनिका स्मृती चषकामध्ये स्वराज्य कशेळी संघाने चांगले गोलंदाजीच्या बळावर अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला होता, मात्र अंतिम फेरीमध्ये हा संघ पराभूत झाला होता. मिरस्पोर्ट भरोडी संघाने अतिशय दमदार प्रदर्शन करून त्या चषकावर नाव कोरलं होतं. ते मात्र चेंडूला खेळून काढलेल्या एका ओव्हर क्षेत्रामध्ये अतिशय सुरेख झेल आणि पहिल्याच चेंडूवर गिरीश मडवी बाद होतोय. ना अपशकुन लचण तर पहिला गडी या ठिकाणी बाद झालेला आहे. गिरीश मडवी आपण पाहतोय. रमेश फलंदाजीसाठी क्रीजवर आता मात्र येतोय. कारण बघा पहिला गिरीश मडवी बाद झाल्यानंतर कुठे ना कुठे दबावमध्ये आहे स्वराज्य कशेळी संघ, कारण स्वतः कॅप्टन आहे गिरीश आणि पहिल्याच चेंडूवर स्वतः खेळताना मात्र बाद झालेला 8 या धावसंख्येवर. अजून या षटकातील 1 चेंडू शिल्लक आहे. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होईल रमेश. क्षेत्ररक्षण त्या स्थितीत आपण पाहतोय. डीप मिड विकेट सीमारेषेवर एक क्षेत्ररक्षक तैनात केलेला आहे, स्वतः प्रभाकर आहेत त्या ठिकाणी. त्यानंतर डीप स्क्वेअर लेग सीमारेषेवर एक क्षेत्ररक्षक तैनात केलेला आहे.
पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडूला ढकलून काढलेला आहे, क्षेत्ररक्षक चूक करतोय, चेंडू डीप पॉइंटला सरसावतोय. आता मात्र तिथे फुटबॉल खेळला जात आहे आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल 4 धावांसाठी. देवाला अंगोली घालताना मल्हारी देवाची अंगोली करताना मल्हारी देवाला अंगोली घालताना मल्हारी देवाची अंगोली करताना मल्हारी देवाला अंगोली घालताना मल्हारी देवाची पाहू शकता आपण अंगोली कशा प्रकारे हा चौकार गेला होता. अगदी हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलेले होते. शॉर्ट पॉईंटचा जो क्षेत्ररक्षक होता त्याने चूक केली. अगदी एका हाताने चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मात्र डीप पॉईंटला चेंडूचा पिछा केला होता क्षेत्ररक्षकाने. तिथे फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न होता क्षेत्ररक्षकाचा आणि अशा प्रकारे चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला चौकारासाठी. शेवटच्या चेंडूवर आलेला हा एक चौकार आणि अतिशय महत्त्वाचा चौकार खास करून स्वराज्य स्पोर्ट कशेली संघासाठी. आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर लागलेले 1-12. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. येस बिंदास. बिंदासला बिंदास गोलंदाजी करावी लागेल, मात्र ती अचूक टप्प्यावर, कारण पहिल्या षटकात तब्बल 12 धावा आलेल्या आहेत. कुठे ना कुठे धावांवर अंकुश लावावं लागेल बिंदासला. समोर आहे फलंदाज साई. फील्ड रिस्ट्रिक्शन हटवले गेलेले. शॉर्ट पॉईंट थोडा गळीकडे झुकलेला आहे. त्यानंतर शॉर्ट थर्डमॅन आहे. डीप कव्हर, डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन. पहिला चेंडू ओव्हर द विकेट. इथे मात्र चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल. घनशा नाही, तिथे घनशा भोईर नव्हते, नक्कीच नरेश तिथे क्षेत्ररक्षक होते. अंदाज बांधला नव्हता चेंडूचा आणि अशा प्रकारे झेल सुटतोय, जीवनदान मिळते. 2 धावा कंप्लीट केल्या जातात फलंदाजाकडून. 2 धावाने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होईल ती 14. चालू सामन्यातील विजेता संघ यानंतर पुढच्या सामन्यात गावदेवी पायी संघाविरुद्ध खेळणार आहे. गावदेवी पायी संघ आपण तयार राहायचंय. बिंदास पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओव्हर द विकेट. टॉस स्वंग करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू पायांवर अदलतोय, मात्र 1 धाव पूर्ण केली जाईल. एका धावेने धावसंख्या अतिरिक्तच्या रूपाने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होईल 15. आपण पाहताय सामना स्वराज्य कशेली वर्सेस न्यू तुफान पिंपलास या 2 संघामध्ये 4 षटकांचा सामना आहे. आणि 4 षटकांच्या सामन्यामध्ये आपण पहिल्या 2 षटकामध्ये पाहतोय स्वराज्य कशेली संघाला फलंदाजी करताना 15 धावा धावफलकावर लावलेले आहेत. टिपिकल क्रिकेट कंडिशन आपण पाहतोय. 40+ क्रिकेटसाठी अतिशय आल्हाददायक वातावरण, कारण जास्त ऊन नाहीये, गरमी नाहीये. त्याचा आनंद घेता नाही ते 40+चे खेळाडू. दरम्यान 1 धाव कंप्लीट केली गेली. पंचांचा नो बॉलचा इशारा इथे आलेला आहे. येस 1+1 अशा 2 धावा. पंच नक्की निर्णय काय आहे कळवायचं आहे. चेक नो घोषित केलेला आहे. आणि हा गोलंदाज आता मात्र गोलंदाजी करू शकत नाही. या चेक नोचा विचार केला तर 3 धावांच्या पॅनल्टीचा सामना करावा लागतोय न्यू तुफान पिंपलास संघाला. 3+1 म्हणजे 4 धावा धावफलकावर ऍड करतोय आम्ही. बॅन होणारा गोलंदाज आहे बिंदास. तर येस पंचा फ्री हिट असेल पुढचा चेंडू. येस पुढचा चेंडू हा फ्री हिट असेल. बिंदास पुन्हा एकदा सज्ज होतोय. समोर असेल साई. ओव्हर द विकेट. हाव पॉली दिली होती. अगेन द स्पिन. सुरेख झेल, मात्र तिथे आय थिंक क्षेत्ररक्षक विसरले होते की हा फ्री हिट होता. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावाने धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या झाली ती 21 धावा.
धावफलकावर लागलेले आहेत. 21 लॉस ऑफ 1 विकेट. गिरीश शून्यावर बाद झाल्यानंतर कुठे ना कुठे परतलेला आहे स्वराज्य कशेली संघ. पुल पॉवरफुल आहे का? यस. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. 6 धावांसाठी षटकार. लागलेले आहेत या षटकामध्ये. मागच्या षटकात 12 धावा होत्या. एकूण धावसंख्येचा जर विचार केला तर 27 अशी एक चांगली धावसंख्या उभारलेली आहे स्वराज्य कशेळी संघाने. तुषारला रिप्लेस केलेले बिंदाच्या जागेवर. मात्र तुषारच्या 2 चेंडूवर आपण पाहतोय 8 धावा कुठलेल्या आहेत. शहरापासून दूर केला होता. ऑफ टाइमच्या बाहेर चेंडू होता. छेडखानी करण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने. बॅटची कड घेऊन चेंडू थर्ड मॅनला गेला. 1 धाव कंप्लीट केली गेली. 28 धावा धावफलकावर लागलेले आहेत. चांगली गोलंदाजीसाठी ओळखला जातोय नितुफान पिंपलास संघ. परंतु इथे मात्र 28 धावा स्वराज्य कशेली संघाने चांगल्या गोलंदाजी विरुद्ध कुठलेले आहेत. मिडॉंग क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढलेला आहे. 1 धाव कंप्लीट केली जाईल. घनश्याम भोईर आहेत तिथे, मात्र 2 धावाही कंप्लीट केल्या गेलेल्या आहेत. अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 षटकं कंप्लीट झालेले आहेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15च्या सरासरीने तब्बल 30 धावा धावफलकावर लागलेले आहेत स्वराज्य कशेली संघाच्या. 3ऱ्या षटकाला प्रारंभ होईल. मात्र 3रं षटक सुरू होण्या अगोदर आपण जाऊया डीजे मास्टरच्या माध्यमातून एक चांगली धून ऐकूया. नवीन 40+ क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून 9वी स्पर्धा आपण पाहत आहेत. त्यामध्ये दमन चषक, वर्ल्ड कप समजला जाणारा दमन चषक, चाचणी स्पर्धा या स्पर्धांचाही समावेश आहे. 3 फेब्रुवारीपर्यंत नवीन 40+ क्रिकेट संघटनेचा शेड्यूल पूर्णपणे पॅक आहे. त्यामध्ये असे अनेक चांगल्या स्पर्धा खेळवल्या जाणार आहेत. अतिशय भव्य दिव्य स्पर्धा गावदेव चौथ्या डुंगे संघाकडून पहिली स्पर्धा. मात्र 1 मारा सॉलिड मारा असं म्हटलं तरी वावगं ठरू नये गावदेव चौथ्या डुंगे संघाचे आयोजन आणि नियोजन. घनश्याम भोईर पहिला चेंडू अगेन द स्पिन केलेला आहे. डीप एक्स्ट्रा क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. प्लम्बलिंग झालं होतं क्षेत्ररक्षकाकडून. 2 धावा कंप्लीट केलेल्या. कुठे ना कुठे नाराज आहेत घनश्याम भोईर, कारण जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत तर दोन्ही फलंदाजांनी. 32 धावा धावफलकावर लागलेले. साई स्ट्राईकला असेल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. प्रमुख अस्त्र आहे न्यू तुफान पिंपळा संघाचे घनश्याम भोईर. चांगला फटका. त्या क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. दोन्ही चेंडूंचा जर विचार केला तर दोन्ही चेंडूंवर 2-2 धावा कंप्लीट झालेले आहेत आणि या 4 धावाने धावसंख्या पुढे सरकते. या षटकामध्ये धावसंख्या होते ती 34. फ्लायटेट चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने खेळून काढलेला आहे. फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. पुन्हा एकदा 2 धावा. बघा 3 चेंडू टाकून झालेले आहेत घनश्याम भोईर यांच्या आणि तिन्ही चेंडूवर 2-2 धावा कंप्लीट केली. या षटकामध्ये जर कल्याणकीने जर विचार केला तर पूर्णपणे अप्रोच चेंज केलेला आहे फलंदाजांनी. नाही, अगदी बरोबर आहे. बघा घनश्याम भोईर एक चांगले गोलंदाज आहे आणि त्यांच्या गोलंदाजीवर सिंगल डबलवर भर दिलेले आहे. मी साई याचं कौतुक करेन.
आज चांगली फलंदाजी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळते. गिरीश मडवी 0 धावसंख्येवर बाद झाल्यानंतर मात्र कमान सांभाळलेली आज. खेळण्याचा प्रयत्न नाही. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू, पंचांकडून वाईटचा इशारा येतोय. एक अवांतर धाव, धावसंख्येमध्ये भर पडेल. 37 धावा धावपलकावर लागलेले आहेत. काय केली सर, मी जर सांगितलं तर नक्कीच तिसरे षटक मार्गस्थ आहे आणि तिसरे षटक मार्गस्थ असताना एक चांगली धावसंख्या उभारलेली आहे आतापर्यंत स्वराज्य कशेळी संघाने. नाही, अगदी बरोबर आहे. चांगली पॉझिटिव्ह सुरुवात आहे. उचलला होता, टॉस झाला होता, चेंडू पडल्यानंतर बाउन्स झाला होता, बॅकफुटला गेला फलंदाज, मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यात आलेला नाही, बीट झाला पूर्णपणे. आणि आज संघनायकाची जबाबदारी देखील साई याच्या खांद्यावर आहे. या स्पर्धेसाठी निश्चितच संघनायक म्हणून त्यांची नियुक्ती केलेली आहे. ओहो, हुक करण्याचा इथे अयशस्वी प्रयत्न झाला. लेग बायच्या रूपाने एक धाव कंप्लीट केली गेली. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या होती ती 38. तिसरं षटक प्रगतीपथावर घनश्याम भोईर यांचं. निश्चितच कबीर निर्मल स्मृती चषकाचा विजेता संघ आहे न्यू तुफान पिंपलास. फास्टेस्ट डिलिव्हरी, अगदी ब्लॉकहोलमध्ये चेंडू होता. आणि निश्चितच स्वराज्य कशेली संघाविषयी बोलायचं झालं तर मोनिका चषकाचा रनर संघ आहे. निश्चितच मिरस्पोर्ट भौरी संघानं या संघाला पराभूत केलं होतं आणि त्याच संघाला कबीर निर्मल चषकामध्ये न्यू तुफान पिंपल्स संघाने पराभूत केलं होतं. न्यू 40+ संघटनेचे देखील नवनवीन चेहरे अजिंक्यपद पटकावताना चालू सीझनमध्ये आपण पाहतोय. आई जोगेश्वरी जून आंदुरकी संघानं मात्र चालू हंगामामध्ये 2 अजिंक्यपद पटकावलेले आहेत आणि भिवंडी तालुका न्यू 40+ संघटनेमध्ये हा संघ सध्या 2 विजेत्यांचं नंबर 1 वर रँक करत आहे. मिरस्पोर्ट बरुडी असेल, जय बजरंग कारिवली, त्यानंतर चौटेर व मानकुली ही केके ट्रॉफीचा विजेता संघ. यानंतरचा सामन्यांचा जर विचार केला तर 14, 15, 16 जानेवारी मोरुआई दिवे, त्यानंतर 17, 18, 19 जानेवारी सचिन स्पोर्ट पूर्णा, 21, 22, 23 जानेवारी जयदुर्ग सुरई बी, 28, 29, 30 जानेवारी छत्रपती शिवाजी वडुनवगर, दिनांक 1, 2, 3 फेब्रुवारी नाना स्पोर्ट टेमगर आणि 14, 15, 16 फेब्रुवारी जोशीलेन भादवड अशा स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. ज्या संघांना भाग घ्यायचा असेल त्यांनी नक्कीच ऑफिशियल ग्रुपवर आपली नोंदणी करायची आहे. सन्माननीय सचिव रमेशजी तरे, सहसचिव धर्मेंद्रजी तांगडी यांच्याकडे आपल्या संघांची नोंदणी करायची आहे. 38 धावा धावपलकावर लागलेले आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक, पहिला चेंडू प्रभाकर याचा, बीट होतं फलंदाज साईनाथ. आता मात्र साईनाथच्या चेहऱ्यावर बघितलं तर थकान जाणवत असेल कल्याण केणीसर, कारण 3 षटक आतापर्यंत सलामी सेवून केलेला आहे साईनाथ. अगदी बरोबर आहे, सलामीला आलेले आणि भरपूर सामन्यांचा त्यांनी चेंडूचा सामना देखील केले. पहिला चेंडू निर्धाव टाकलेले. ओव्हर द विकेट. ऑफ स्टंपच्या नक्कीच बाहेर चेंडू आहे. बाईकच्या रूपाने 1 कंप्लीट केली. पंचांचा नो बॉलचा इथे इशारा येतोय. 1+1 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या.
क्रॉस द लाईन पूर्णपणे जाऊन खेळलेला हा फटका होता. सुरेख फटका. चेंडू वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जातोय चौकारासाठी. चौकाराने धावसंख्या 44 वर पोहोचलेले. हळूहळू धावसंख्या डेंजर झोन मध्ये जाताना कल्याण केणीसर. निश्चितच चांगली धावसंख्येकडे वाटचाल करतोय स्वराज्य कशेली संघ. चालू सामन्यातून जो संघ विजयी होईल त्या संघाला गावदेवी स्पोर्ट पाये संघाबरोबर लगेच पुढील लढत खेळायची आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू हा होता. पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता बॅट्समन जयेशने. भीट होते बॅट्समन जयेश. 44 धावा अजूनही धावपलकर आहेत. शेवटचे 3 चेंडू शेष आहेत. प्रभाकर पुन्हा एकदा सज्ज. ओव्हर द विकेट बॅट्समन जयेशसाठी. स्टेप आउट झालेला आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढलेला आहे. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? बघितलं होतं क्षेत्ररक्षक चपळ आहे. चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. त्यानंतर फेक केली. अगदी अचूक फेक. धावसंख्या मात्र 1 ने पुढे सरकली. 45 धावा धावपलकावर लागलेले आहेत. प्रभाकर साईसाठी. सुरेख फटका. झेल उडाला होता. पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय 4 धावांसाठी. हा चौकार लकी चौकार जयसाठी. सोळा चेंडू आणि 26 धावांची मॅरेथॉन खेळी साईनाथने केलेली आहे. या चौकाराबरोबरच 49 धावा स्वराज्य कशेली संघाच्या धावफलकावर लागत आहेत. खाली क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढलेला आहे. डी पर्यंत क्षेत्ररक्षक येतोय. 1 धाव कंप्लीट केली गेली आणि अशा प्रकारे 2 धावांनी तब्बल 51 धावा धावफलकावर लागलेले आहेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 51 धावा करून 52 धावांचं लक्ष नितुपान पिंपळा संघासमोर ठेवलेलं आहे स्वराज्य कशेळी संघाने. दुसऱ्या इनिंगला जेव्हा सुरुवात होईल 52 धावांचं लक्ष पूर्ण करण्यासाठी संघ मैदानात मध्ये उतरतील तोपर्यंत आपण नक्कीच डीजे मास्टरच्या माध्यमातून एक सुरेल संगीत ऐकूया.
सामन्याला सुरुवात होते. 52 धावांचं लक्ष समोर आहे नितुफान पिंपळा संघासमोर. अतिशय चांगली फलंदाजी आज आपण बघितली स्वराज्य स्पोर्ट कशेली संघाकडून. साईनाथ याने वैयक्तिक 28 धावा केल्या आणि 28 धावांच्या बळावर स्वराज्य स्पोर्ट कशेली संघाने तब्बल 51 धावा करून 52 धावांचं लक्ष समोर ठेवलेले नितुफान पिंपळा संघासमोर. नवीन इनिंगला सुरुवात होईल तेव्हा नक्कीच समालोचन कक्षामध्ये बदल होईल. माझे सहकारी समालोचक कालीराम केनी सर मायक्रोफोनवर सज्ज होत आहेत. वेलकम. खूप खूप धन्यवाद ज्ञानेश्वर चिकणे सर. मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. कालिका माता कालभार क्रीडानगरीमध्ये स्वर्गीय मारुती शेठ गोपीनाथ पाटील चषक 2022 मध्ये मैदानामध्ये सामना सुरू आहे. न्यू तुफान पिंपलास आणि स्वराज्य कशेली 52 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीर जोडी किशोर पाटील आणि तुषार. सामना सुरू होण्याचा इशारा येतोय पंच हरीश सर यांचा. गोलंदाज गिरीश मरवी. बघूया डावखुरा शैलीदार फलंदाज किशोर पाटील स्ट्राईक वर असतील. 24 चेंडूमध्ये 52 धावा बनवायचे आहेत आणि पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज गिरीश मडवी वर द विकेट आणि पहिल्या चेंडूवर विकेट घेण्याचा प्रयत्न केला होता. अतिशय चांगला चेंडू गुडलँड स्पॉटवर चेंडूची फेकी केली होती. अपेक्षित उचली घेतली होती आणि हा जागेवरच खेळण्याचा प्रयत्न होता किशोर यांचा. मात्र गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. सुरुवात चांगली केलेली आहे. बघूया शेवट कसा होतोय. या इथे विकेट घेतलंय. बघूया उंची जास्त लांबी कमी पाहायला मिळते. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. मात्र चेंडू 1 बाउन्स डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार येतोय. केलेले किशोर पाटील यांनी आणि न्यू तुफान पिंपळा संघाच्या फलकावर देखील 4 धावेनी सुरुवात झालेली आहे. मिस टाइम फटका आहे. बघूया 3 क्षेत्ररक्षक आले होते. गणपती भोईर यांच्याकडून चांगले क्षेत्ररक्षण होते आणि ते एकाच धावेवर समाधान. गिरीश आले होते. यष्टीरक्षक जयेश देखील आले होते. मात्र कॉलिंग पाहायला मिळाली नाहीये. धावसंख्या 5 वर पोहोचलेली आहे. 52 धावांचा पाठलाग करताना पहिल्या पॉवर प्लेच्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि 5 धावसंख्येवर न्यू तुफान पिंपळा संघ. चालू सामन्यातून जो संघ विजयी होईल त्या संघाला लगेच गावदेवी स्पोर्ट पाये या संघाबरोबर आजच्या या स्पर्धेच्या पहिल्या दिवसातून दुसऱ्या फेरीच्या पहिल्या सामन्याला सामोरे जायचंय. न्यू तुफान पिंपळास की स्वराज्य कशेली. बघूया कुठला संघ या सामन्यावर विजय संपादन करतोय. अतिशय चांगली अशी स्पर्धा आयोजित केली आहे गावदेव चौठ्या डुंगे संघानं. तुषार यांनी ऑनसाइडला फटका केले. भरत चेंडूच्या समोर आहे. थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळाली आणि इथे थ्रो चांगला आहे. फलंदाज धावचित बाद किशोर पाटील. पक्का आरमुट्या रे तू. आरमुट्या 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 आरमुट्या
13वर पोहोचलेली आहे आणि निश्चितच स्वराज्य कशिली संघ 10 खेळाडूंना घेऊन मैदानामध्ये उतरले आणि त्यांना 2 धावेचा पेनल्टी हा लागणार आहे. पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक होते मात्र फक्त प्रेक्षक बनले. चेंडू पुन्हा एकदा सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. चांगली फलंदाजीला सुरुवात केली आहे. घनश्याम भोईर यांनी 2 चेंडूवर 2 चौकार लावलेले आहेत. धावसंख्या 17 वर नेऊन ठेवलेली आहे. इथे लाईन चुकीची. पंच अरे सर आमच्याकडे बोलतायत 2 चौकार खाल्ल्यानंतर आउटसाइड ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू हाताला होता. धावसंख्या 18 वर पोहोचलेली आहे. बघा फलंदाजीमध्ये नाबाद 28 धावा केल्या. 17 चेंडूमध्ये 2 चौकार आणि 1 षटकार साई यांनी. मात्र गोलंदाजी खराब करताना पाहायला मिळतोय. इथे अजून एक चांगला फटका आणि जणू काही आपण रिप्ले पाहतोय. तिन्ही चौकार त्याच दिशेने आलेले आहेत घनश्याम भोईर यांच्या बॅट मधून. संख्या 22 वर पोहोचलेली आहे. बघा साई याच्यावर प्रति हल्ला. निश्चितच सामन्यामध्ये वापस यायचं असेल, सामन्यावर पकड मजबूत करायची असेल तर न्यू तुफान पिंपलास संघाला फटक्यांची गरज आहे. बघूया साई षटकातील पुढील चेंडू घनश्याम भोईर यांच्यासाठी आणि पुन्हा एकदा चेंडू गॅप मधून सीमा रेषेच्या बाहेर चौकारासाठी. सव्वीस धावसंख्या झालेली आहे. अतिशय खोऱ्याने धावा इथे वसूल करतोय फलंदाज घनश्याम भोईर आणि हा चेंडूही जाईल सीमा रेषेच्या बाहेर. सलग 5 चौकार
आकाशामध्ये ढग नाही येत, धुरसट वातावरण आहे, मात्र इथे चौकारांची बरसात होते, चौकारांचा पाऊस पडत आहे दोन्ही फलंदाजांच्या बॅटमधून. अगदी अगदी बरोबर आहे. बघा आतापर्यंत चिकणे सर तब्बल 7 चौकार आलेले आहेत. 13 चेंडूमध्ये 7 चौकार. जणू काही दोन्ही फलंदाजे चौकारांचे व्यापारी झालेले आहेत मैदानामध्ये. 52 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करताना एक आक्रमक फलंदाजीला सुरुवात. वेलकम ज्ञानेश्वर पाटील, जयदुर्गा सुरई ये संघ देखील क्रीडानगरीमध्ये पोहोचले. इथे लाईन चुकीची आहे, पंचांचा नो बॉलचा इशारा आहे. धावसंख्या 1 ने वाढून झालेली ती 37 धावा. विजयासाठी 15 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक 11 मध्ये 15 आणि हा चेंडू फ्रीट असेल. जयदुर्गा सुरई संघाची ऑफिशियली रिपोर्टिंग झालेली आहे. वेलकम संजय दादा पाटील, जयदुर्गा सुरई संघाचे संघनायक. तुषार यांच्या बॅटमधून एक चांगला फटका. बघा कुठल्याही क्षेत्ररक्षकाला चेंडू अडवण्याची संधी नाहीये, फक्त क्षेत्ररक्षक हे चेंडूकडे बघत राहिले. गोलंदाज बालाराम आणि इथे फलंदाज पायचित्त स्वरूपात बाद झाले. तुषार तिसरा धक्का बसतोय. आनंदाची बातमी नक्कीच. सचिन स्पोर्ट पूर्ण संघ ज्या स्पर्धेमध्ये सहभागी झाला होता, ठाणे येथे झालेली ती स्पर्धा, या स्पर्धेमध्ये ठाणे जिल्ह्यातील नामांकित 40+ संघाने जिथे भाग घेतला होता तिथे सचिन स्पोर्ट पूर्ण संघाने अंतिम फेरीमध्ये विजय संपादन केलेला आहे. अभिनंदन सचिन स्पोर्ट पूर्ण, हार्दिक हार्दिक अभिनंदन. प्रभाकर मडवी यांनी पहिल्या पॉवर प्ले षटकामध्ये फक्त 8 धावा दिल्या होत्या चिकणे सर, आणि त्यानंतर मात्र साई याच्यावर हल्ला चढवला होता घनश्याम भोईर यांनी. तब्बल 22 धावा त्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या आणि निश्चितच सामन्यावर त्यांनी चांगली पकड मजबूत केली होती. इथे मात्र प्रभाकर मडवी यांनी चेंडूला फक्त आणि फक्त हलक्या हाताने डिफेन्सिव्ह फटका खेळले होते. एकेरी धावेनी आपलं वैयक्तिक खाता ओपन केले आणि आपल्या सहकारी घनश्याम भोईर यांना स्ट्राईकवर पाचारण केले. धावसंख्या झाली होती 42. 42 धावा झाली आहेत. विजयासाठी फक्त आणि फक्त 10 धावांची गरज आहे अजूनही. गोलंदाज बालाराम यांचा चेंडू, अतिशय चांगला चेंडू. बघूया ऑन द कार्पेट गिरीश मडवी चेंडूला उचलतील. चांगली फेकी, एकच धाव होईल. धावसंख्या 43 वर पोहोचलेली आहे आणि शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी 9 धावांची आवश्यकता आहे. तर सचिन स्पोर्ट पूर्ण संघ ठाणे येथे झालेल्या स्पर्धेमध्ये अंतिम फेरीमध्ये पोहोचून अंतिम विजेता ठरलेला आहे आणि या संघाचे दीपा म्हात्रे यांना मॅन ऑफ द मॅच मिळालेला आहे. दीपा म्हात्रे यांच्याकडून या आयोजनाला नियोजनाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. सचिन स्पोर्ट पूर्ण संघाकडून दोन्ही संघांनाही हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद दीपा म्हात्रे, धन्यवाद जगदीश पाटील. 6 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. बघा 52 धावा बनवायच्या होत्या, 2 धावा पॅनल्टी त्यांना लागली, म्हणजे निश्चित होतं त्यांना 50 धावा. विजयासाठी बनवावे लागले होते आणि एक चांगली सुरुवात.
निश्चितच कालिका माता कालवार संघाचे उत्कृष्ट खेळाडू योगेश म्हात्रे यांनी देखील या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. धन्यवाद. जयेश यांनी पहिल्या चेंडू टाकलेले आणि एक धाव इथे कंप्लीट केली आहे. गणपतजी भैर यांच्याकडून चांगले क्षेत्ररक्षण आहे. शॉट फाईन लेग आणि गलित क्षेत्रामध्ये उभे आहेत. चांगले क्षेत्ररक्षण गणपतजी भैर यांच्याकडून. 5 चेंडू आणि 8 धावांची गरज. धावसंख्या 44 झालेली आहे. 5-8चे इक्वेशन आहे. फुलटो चेंडू बघूया समोर खेळलेत. क्षेत्ररक्षक दक्ष आहेत. चांगली फेकी आणि इथे फलंदाज आपल्या घरामध्ये सुरक्षित. चांगली रनिंग बिटवीन द विकेट घनश्याम भोईर यांची. गुड रनिंग. धावसंख्या 46. विजयासाठी 4 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज. काय फलंदाजी आज घनश्याम भोईर यांच्या बॅट मधून बऱ्याच दिवसातून चौकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली. आणि ते चांगले इष्टरक्षण साईकडून. निर्धाव चेंडूची सांगता. अतिशय वेगवान चेंडू हाताला होता. हलक्या हाताने डिफेन्सिव्ह रित्या केलायचा होता, मात्र चेंडूची उंची फलंदाजाला हवी तशी नव्हती. चांगला चेंडू. 3-6. जयेश चांगला खेळाडू आहे स्वराज्य कशिली संघाकडे. अजूनही अशा अपेक्षा असतील सहकार्यांना, मात्र बघूया प्रभाकर मडवी आणि घनश्याम भोईर यांना ते मान्य आहे का. 3-6 इक्वेशन. चालू सामन्यातून जो संघ विजयी होईल त्या संघाला गावदेवी पाये या संघाबरोबर लगेच पुढील लढत खेळायची आहे. चांगले क्षेत्ररक्षण झालेले आहे बालाराम यांच्याकडून, मात्र रोखू शकले नाही 2 धावा घेण्यापासून. धावसंख्या 48. गावदेवी पाये संघाचे कॅप्टन, चला आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थिती दर्शवायचे. गावदेवी पाये संघाचे कॅप्टन. अगदी बरोबर. चला आपण या चालू सामन्यातील विजयी संघाचा संघनायक देखील लगेच येईल. गावदेवी पाये 2 चेंडू आणि विजयासाठी 4 धावांची गरज. कालिका माता कालवार क्रीडानगरीमध्ये गावदेव चौटे डुंगे आयोजित स्वर्गीय मारुती शेठ गोपीनाथ पाटील स्मृती चषक 2022 क्रिकेट स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातून ही पहिल्या फेरीची दुसरी लढत आपण पाहतोय. दोन 4 आणि इथे फल्लू शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. तिलकरत्न दिलशानच्या अंदाजाने फटका केलायचा होता, मात्र प्रभाकर याचा प्रयत्न असफल. आता मात्र दबाव हा मी तर म्हणेन की फलंदाजी करणाऱ्या न्यू तुफान पिंपळा संघाचा फलंदाज प्रभाकर मडवी याच्यावर. कारण की बघा शेवटच्या षटकामध्ये धावा बनवायच्या होत्या 9 आणि शेवटच्या चेंडूवर धावा शिल्लक राहिलेले ते 4. 1 चेंडू 4 धावा. गोलंदाज जयेश. आणि इथे लाईन चुकीची आहे बघा. 1-3 1-3चे इक्वेशन आहे बघा. 2 धावा ज्या पॅनल्टीच्या त्यांनी खर्च केली आहेत आणि त्या धावा कुठेतरी त्या संघाला बघूया किती लक्की ठरतायत की मात्र अनलक्की. गावदेवी पाये संघाचे संघनायक आपण यायचं आहे टॉस बॉक्स मध्ये. बघूया कधी कधी जिंकलेले संघ आपण हारताना बघितलेले आणि हारलेले संघ जिंकताना बघितलेले आहेत. 1 चेंडू 3 धावा. दुसरा सामना आता आपण पाहतोय अतितटीचा सामना. कालिराम केणी सर 40+ क्रिकेट म्हटलं की रोमांच आणि त्यानंतर अनिश्चितता नक्कीच असते. मात्र या सामन्यामध्ये पाहतोय आपण की 2 षटकामध्ये 32 धावा आल्यानंतर असं वाटलं होतं कुठे ना कुठे एकतर्फी सामना होतो की काय, मात्र शेवटच्या षटकात पुन्हा या सामन्याचा रोमांच वाढलेला आहे. शेवटचा चेंडू आणि या शेवटच्या चेंडूवर जिंकण्यासाठी 3 धावांची आवश्यकता. अगदी अगदी बरोबर आहे बघा. 3 षटकामध्ये 32 होत्या आणि 2 षटकामध्ये आणि 12 मध्ये 20. आता शेवटच्या चेंडूवर 3.
आणि या इथे बिग हिट अप्रतिम काय चेंडू टाकला होता आणि काय फटका खेळले होते प्रभाकर मडवी आणि या सामन्यावर विजय संपादन केलेले आहे तो न्यू तुफान पिंपलास संघानं अभिनंदन 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 न्यू तुफान पिंपलास हडला का स्वराज्य कशेली काय सामना झाला होता वाटलं होतं की गिरीश याच्या शेवटच्या चेंडूवर 3 धावा कठीण होतील मात्र ते काम सोपं करून दाखवलेले प्रभाकर मडवी यांनी आज खरोखरच घनश्याम भोईर यांनी देखील चांगली फलंदाजी केलेली आहे अतिशय चांगली फलंदाजी न्यू तुफान पिंपळा संघाकडून झाली 52 धावांचं लक्ष्य होतं आणि ते 52 धावांचं लक्ष्य सहजपणे त्यांनी पूर्ण केलेले चैता सणाला तुझे भेट प्रदान करत आहोत यस मॅन ऑफ द मॅच इज घनश्याम भोईर यस घनश्याम भोईर यांनी मात्र गोल्डन 6 मारल्याबद्दल प्रभाकर यांना मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार प्रदान केलेला आहे प्रभाकर आपण यापुढे स्वर्गीय दमयंती वसंत भोईर यांच्या स्मरणार्थ श्री जयेश वसंत भोईर यांच्याकडून आकर्षक चषक त्यानंतर गिफ्ट सुभाष रामचंद्र पाटील यांच्याकडून गिफ्ट हॅम्पर आणि नक्कीच प्रदान करत आहेत जयजी भगत यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक अभिनंदन प्रभाकर गोल्डन 6 या स्पर्धेतील पहिला गोल्डन 6 आपण बघितला प्रभाकर याच्या बॅटमधून तर दोन्ही संघाचे कॅप्टन या आपण टॉस बॉक्स मध्ये जोगेंद्रजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हे टॉस करत आहोत चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या टॉस बॉक्स मध्ये जयजी भगत जोगेंद्रजी भगत आणि जयेंद्रजी पाटील आपण या टॉस